हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 7 सप्टेंबर 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करूया. 7 सप्टेंबर 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यात सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. पहिली न्यूज आहे केरळा गव्हर्नमेंटशी रिलेटेड. केरळामध्ये आणखी काही निफा सिम्टम्सचे पेशंट सापडलेले आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. निपा व्हायरस पुन्हा एकदा तिथं जास्त रौद्र रूप धारण करताना आपल्याला पाहाव्यास मिळतो आणि 11 आणखी निपा व्हायरस सिम्टम्स असणारे, निपा व्हायरसची लक्षणं असणारे पेशंट केरळामध्ये सापडलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. ते सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यातून आपण इंडियन पॉलिटिकल मॅपच्या आधारे केरळाचं लोकेशन कशा पद्धतीनं आहे हे आपण बघून ठेवूया. या न्यूजच्या अंतर्गत तो एक की पॉईंट घेऊ शकतो आपण. या पॉलिटिकल मॅपच्या आधारे आपण साऊथला केरळाचं लोकेशन या ठिकाणी बघू शकतोय आणि शेजारील राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये तामिळनाडू आहे आणि कर्नाटक आहे. या दोन राज्यांची बाउंड्री केरळाला टच होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. इकडे लक्षद्वीप पाहाव्यास मिळते, इकडं अंदमान निकोबार बेटे पाहाव्यास मिळते. हा श्रीलंका इथं साऊथला एकदम कंट्री, शेजारील कंट्री म्हणून आपला पाहाव्यास मिळतं. आणि इकडं अरेबियन सी आहे, अरेबियन समुद्र आहे आणि त्याचाच किनारपट्टी केरळाला लाभलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. हा आपण प्रयत्न केला केरळाचं लोकेशन बघण्याचा इंडियन पॉलिटिकल मॅपच्या आधारे. पुढची न्यूज आहे अफगाणिस्तानशी रिलेटेड आणि अफगाणिस्तानमध्ये आत्ता तालिबानचं वर्चस्व प्रस्थापित झालेलं आपल्याला माहिती आहे. परंतु पंजशीर एरिया जो आहे, पंजशीर भाग जो आहे अफगाणिस्तानमधला, त्याच्यावरती आत्तापर्यंत तालिबानला वर्चस्व प्रस्थापित करता आलेलं नाही. परंतु तालिबानने आता दावा केलेला आहे की पंजशीरवरती सुद्धा आम्ही वर्चस्व स्वतःचं म्हणजे पंजशीरसुद्धा आम्ही जिंकून घेतलेलं आहे, असा तालिबानकडून दावा वारंवार इथं केला जात असताना आपल्याला पाहाव्यास मिळतो. ते सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. मग पहिला की पॉईंट आपला होऊ शकतो इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून. हे वारंवार पहिल्यांदा पण मी सांगितलं की इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून अफगाणिस्तानचं आणि इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीने आहे आणि भविष्यामध्ये आता तालिबानची सत्ता तिथं प्रस्थापित झाली, त्यामुळे आता इंटरनॅशनल रिलेशनवरती तालिबान कशा पद्धतीनं परिणाम करू शकतो अफगाणिस्तानच्या आणि इंडियाच्या, हे सुद्धा बघण्यासारखं असणार आहे. त्यामुळे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून त्याचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. हा पहिला की पॉईंट आपला. दुसरा की पॉईंट काय असू शकतो तर लोकेशन अफगाणिस्तानचं व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे मॅपच्या आधारे. मग ते लोकेशन इंटरनेटच्याद्वारे आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं वर्ल्ड मॅपच्या आधारे आपण अफगाणिस्तानचं लोकेशन बघू शकतोय. या ठिकाणी आपल्याला अफगाणिस्तान पाहाव्यास मिळतोय. इथून या साईडला गेलं तर इथं आपला इंडिया पाहाव्यास मिळतोय. बाकी कंट्री पाहायच्या झाल्या तर त्याच्यामध्ये इथं आपल्याला पाकिस्तान पाहाव्यास मिळतोय, इकडं ताजिकिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, तुर्कमेनिस्तान आहे आणि इराण आहे. या महत्त्वाच्या अफगाणिस्तानच्या शेजारील कंट्री आपण म्हणू शकतोय. त्याचबरोबर बाकी टॉपोग्राफी बघायची झाली तर याच्यामध्ये इथं कॅस्पियन सी पाहाव्यास मिळते, इथं ब्लॅक सी आहे, मेडिटरेनियन सी इथं आहे, तैरेनियन सी इकडं पाहाव्यास मिळते, इथं रेड सी आहे, गुल्फ ऑफ ॲडनचा एरिया हा आहे. त्यानंतर इथं पर्शियन गुल्फ आहे. हा जो एरिया आहे तो गुल्फ ऑफ ओमानचा एरिया मानला जातो आणि बाकी या कंट्री आहेत त्या अरेबियन कंट्री मानल्या जातात. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हा आपण प्रयत्न केला अफगाणिस्तानचं लोकेशन बघण्याचा वर्ल्ड मॅपचा आधार घेऊन, इंटरनेटचा आधार घेऊन. पुढची न्यूज आहे ती तामिळनाडू गव्हर्नमेंटशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि तामिळनाडू असेंब्लीमध्ये, तामिळनाडू विधानसभेमध्ये एक रिव्हॉल्युशनरी खरं तर याला बिल मानलं जातं. हे विशेष करून वर्कर्सशी रिलेटेड असलेलं बिल आपल्याला पाहाव्यास मिळते. प्रत्येक दुकानात आपण बऱ्यापैकी दुकानात गेल्यावर बघितलं असेल की वर्कर्स जे असतात ते उभं राहून आपल्याला सर्व्हिस देत असतात. मग ते कपड्याचं दुकान घ्या किंवा ज्वेलरीचं दुकान घ्या किंवा अशा प्रकारचे जे शॉप्स असतात त्याच्यामध्ये वर्कर्स उभं राहिलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग तेच त्यांनाच कन्सिडर करून तामिळनाडू असेंब्लीमध्ये बिलाचा एका प्रस्ताव मांडला गेला आणि त्याच्यामध्ये त्या वर्कर्सला बसण्याचा अधिकार आहे, राईट टू सीट म्हणजे बसण्याचा अधिकार आहे, हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं करून बोललं गेलं. आणि ते बिल जे आहे ते रिव्हॉल्युशनरी बिल, एक क्रांतिकारी बदल सांगणारं बिल असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं, असं या न्यूजमध्ये सांगितलेलं पाहाव्यास मिळतं. मग याच्यातून की पॉईंट काय करायचं तर इंडियन पॉलिटिकल मॅपच्या आधारे आपण तामिळनाडूचं लोकेशन तर बघून ठेवणं गरजेचं आहेच. हा पहिला की पॉईंट होऊ शकतो. दुसरा की पॉईंट काय तर या बिलामध्ये आणखी काय काय तरतुदी केल्या गेल्या आहेत, महत्त्वाचं एवढं बिल का मानलं जाते याचा फक्त प्रस्ताव आता मानला गेला. आणखी हे बिल पास होऊन त्याचं ॲक्टमध्ये रूपांतर व्हायचं आहे. मग त्यामुळं बिल पास होण्याची प्रोसिजर विधानसभेमध्ये काय असते, पार्लमेंटमध्ये जर एखादं बिल येत असेल
तर त्याच्यामध्ये बिल पास होण्याची प्रोसिजर काय असते, कोणकोणत्या प्रकारची बिलं असतात, घटनेमध्ये त्याच्याशी रिलेटेड तरतूद काय आहे, हे सर्व की पॉईंट आपण या न्यूजच्या अंतर्गत अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. मग आत्ता आपण तामिळनाडूचं लोकेशन इंडियन पॉलिटिकल मॅपच्या आधारे बघून घेऊयात. इथं आपण इंडिया पॉलिटिकल मॅप बघू शकतोय आणि त्याच्यावरती तामिळनाडूचं लोकेशन या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळते. शेजारील राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये केरळ आहे, आत्ताच लोकेशन केरळाचं बघितलं होतं. त्यानंतर इथं कर्नाटक पाहाव्यास मिळते आणि इकडं आंध्र प्रदेश. या 3 राज्यांची बाँड्री जी आहे ना ती तामिळनाडूला टच करत असताना पाहाव्यास मिळते. आणि साऊथची जी कंट्री आहे ती आहे श्रीलंका. त्याचबरोबर किनारपट्टीचा भाग बघितला तर त्याला बे ऑफ बेंगॉलचा किनारपट्टी लाभलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हा आपण प्रयत्न केला तामिळनाडूचं लोकेशन बघण्याचा इंडियन पॉलिटिकल मॅपच्या आधारे, इंटरनेटच्या आधारे. पुढची न्यूज आहे कोविड-19 रिलीफशी रिलेटेड न्यूज आहे. आता सरकारकडून ठरवण्यात आलं होतं की कोविड-19मुळं ज्या फॅमिलीतले मेंबर्स महत्त्वाचे मरण पावलेले आहेत ना त्यांना गव्हर्नमेंटकडून रिलीफ मिळणार होता. परंतु त्याच्यासाठी जे डॉक्युमेंट प्रोसिजर आहे, त्याच्यासाठी जे सर्व्हायव्हिंग मेंबर सर्टिफिकेट आहे ते घेण्यासाठी लोकांना खूप अडचणी निर्माण होत आहेत आणि त्याविरोधात खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि हे जर सर्टिफिकेट नसेल तुमच्याकडे सर्व्हायव्हिंग मेंबर सर्टिफिकेट तर तुम्हाला तो रिलीफ मिळू शकत नाही आणि हे सर्टिफिकेट घेण्यासाठीच लोकांना खूप अडचणी निर्माण होत आहेत. परंतु याच्यावरती ऑफिशियल्सनी सांगितलं आहे की याच्यासाठी गव्हर्नमेंट जे ऑफिशियल्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत जेणेकरून नागरिकांना त्याचा लवकरात लवकर बेनिफिट मिळू शकेल. हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामधून की पॉईंट आपण काय घेऊ शकतो तर या न्यूजमध्ये जरी दिलं नसलं तर PM केअर फंडविषयी आपण बघून ठेवायला पाहिजे. PM केअर फंडची निर्मिती कशासाठी केली होती याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. कोविड-19मुळं PM केअर जास्त न्यूजमध्ये होतं त्यामुळे की PM केअर फंडविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं करून आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनं अशा प्रकारच्या लोकांसाठी मग त्याच्यासाठी चाइल्ड ऑर्फन असतील की जी मुलं अनाथ झालेली आहेत कोविड-19मुळं त्यांचे पालक जिवंत राहिलेले नाही आहेत त्यामुळे ती जी मुलं अनाथ झालेली आहेत त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटनं काय काय स्कीम नवीन आणलेल्या आहेत. त्याचबरोबर सर्व्हायव्हिंग फॅमिली जे आहेत त्यांच्यातला कर्ता पुरुष असेल किंवा महत्त्वाच्या व्यक्ती असेल कुटुंबातल्या त्या कोविड-19मुळं मरण पावलेल्या आहेत मग त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटनं काय काय नवीन स्कीम आणलेल्या आहेत त्याचीसुद्धा आपल्याला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. तीसुद्धा इन्फॉर्मेशन आपण या न्यूजच्या अंतर्गत की पॉईंट म्हणून बघून ठेवणं गरजेचं आहे. एवढंच महत्त्वाचं या न्यूजमध्ये. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात. पुढची न्यूज आहे ती सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि आपले जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत M.V. रामण्णा त्यांनी सांगितले की 13 सप्टेंबरपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंटनं ज्या वेकन्सीज आहेत वेगवेगळ्या ज्युडिशियरीतल्या त्या भरल्या पाहिजेत. आणि त्यांच्या स्टेटमेंटमध्ये बोलत असताना त्यांनी हे सुद्धा सांगितलं की सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते न्यायव्यवस्थेच्या पेशन्सचा म्हणजे संयमाची परीक्षा बघत आहे असं सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमध्ये बोलून त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पॉलिसीवरती नाराजी व्यक्त केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. ही सांगणारी खरं तर न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्यामध्ये ट्रायब्युनल वेकन्सीज विषयी बोललं गेलं आहे, ज्युडिशरीतल्या वेकन्सीज विषयी बोललं गेलं आहे. मग याच्याशी रिलेटेड पहिला की पॉईंट आपला काय निघू शकतो आहे तर लोअर कोर्ट असू द्या, हायकोर्ट असू द्या, सुप्रीम कोर्ट असू द्या त्याच्यामध्ये जे जजेसची नियुक्ती केली जाते ना त्याचा क्रायटेरिया कोणकोणता आहे, त्याच्या घटनेमध्ये काय तरतूद दिलेली आहे, त्यांच्या नियुक्तीचा क्रायटेरिया काय असतो आहे, त्याचे नियम काय काय आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याकडे असायला पाहिजे. त्याचा एक सखोल अभ्यास करून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट होऊ शकतो. दुसरा की पॉईंट आपला काय होऊ शकतो तर दुसरा की पॉईंट आपण हा घेऊ शकतो की चीफ जस्टिस ऑफ इंडियाविषयी बोलले गेले. हे अगोदर पण सांगितलं तुम्हाला मी. चीफ जस्टिस ऑफ इंडियाची नियुक्ती कशी होत असते आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो क्रायटेरिया आहे त्याची घटनेमध्ये तरतूद इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये तरतूद काय दिलेली आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याकडे असायला पाहिजे. त्याचा एक चांगल्या प्रकारे अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. याच्यासाठी ही न्यूज आपल्याला इम्पॉर्टंट होते. पुढची न्यूज आहे विशेष करून पुढच्या म्हणजे सप्टेंबरमध्ये आपल्याला हे पाहाव्यास मिळते. म्हणजे आपण म्हणू शकतो की या महिन्यामध्ये शेवटच्या महिन्याच्या एंडपर्यंत सप्टेंबर 23चा 24चा आणि 25पर्यंतचा इथं उल्लेख केला गेला आहे. त्याच्यामध्ये आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हे ब्रिक्सची मीटिंग अटेंड करताना आपल्याला पाहाव्यास मिळतील. शंघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची मीटिंग अटेंड करताना आपल्याला पाहाव्यास मिळतील. त्याचबरोबर क्वाडची मीटिंग अटेंड करताना आपल्याला पाहाव्यास मिळतील असं या न्यूजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि त्याच्यामध्ये विशेष करून काय काय चर्चा होणार आहे हे आपल्याला बघणं खरं तर महत्त्वाचं होऊन बसेल. मग याच्यामध्ये की पॉईंट आपण काय घेऊ शकतो आहे
आपल्याला ब्रिक्स विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून बघणं गरजेचं आहे. शंघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे आणि क्वाड ग्रुपची इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. मग इंटरनेटच्या माध्यमातून आपण या ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्याच्याविषयी थोडीशी इन्फॉर्मेशन बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण ब्रिक्स विषयीची छोटीशी इन्फॉर्मेशन आपण बघू शकतोय. ब्रिक्समध्ये विशेष करून ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या कंट्री असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि साऊथ आफ्रिका जी आहे ती त्यानंतर पहिल्यांदा ब्रिक होतं, त्यानंतर साऊथ आफ्रिका ॲड झाल्यानंतर त्याचं ब्रिक्स झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. विशेष करून याची स्थापना कधी झाली तर जून 2006मध्ये याची स्थापना झाली. पर्पज याचा पॉलिटिकल आहे, राजकीय हेतून ही स्थापना केली गेली. फंडिंग याच्यासाठी कोण करतं तर जे मेंबर स्टेट आहेत ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका हे मेंबर स्टेट त्याला फंडिंग करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि हेडक्वार्टर त्याचं ब्रिक्स टॉवर्समध्ये असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आता शंघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनविषयी आपण इन्फॉर्मेशन बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण शंघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन विषयीची थोडीशी इन्फॉर्मेशन बघू शकतो. याची स्थापना झाली आहे युरोशियन पॉलिटिकल, इकॉनॉमिक आणि सिक्युरिटी अलायन्स म्हणून याची स्थापना झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. हेडक्वार्टर याचं बीजिंग, चायनामध्ये असलेलं पाहाव्यास मिळते. सेक्रेटरी जनरल व्लादिमीर नोरोव हे आहेत. स्थापना कधी झाली तर 15 जून 2001 रोजी याची स्थापना झालेली पाहाव्यास मिळते. ऑफिशियल लँग्वेज तिथं चायनीज आणि रशियन या ऑफिशियल लँग्वेज तिथं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतात. याचं ॲब्रिव्हिएशन म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे SCO म्हणजे शंघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. त्यानंतर फाउंडर्स कंट्री कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये चायना आहे, रशिया आहे, कझाकस्तान आहे, ताजिकिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे आणि किर्गिस्तान आहे. या त्याच्या फाउंडर कंट्री मानल्या जातात. संस्थापक सदस्य देश जे आहेत ते या देशांना मानलं जातं. आता क्वाडविषयी आपण इन्फॉर्मेशन बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण क्वाडविषयीची विकिपीडियाच्या माध्यमातून छोटीशी इन्फॉर्मेशन बघू शकतोय. स्ट्रॅटेजिक डायलॉग होण्यासाठी, स्ट्रॅटेजिक एक प्रकारची चर्चा होण्यासाठी युनायटेड स्टेट, जपान, ऑस्ट्रेलिया आणि इंडिया या देशांनी मिळून क्वाडची स्थापना केली गेली आहे. त्याला आपण क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉगसुद्धा म्हणतो आणि शॉर्ट फॉर्म त्याचा क्वाड असलेला आपल्याला पाहावयास मिळतं किंवा ॲब्रिव्हिएशन त्याचं क्वाड असलेलं आपण म्हणू शकतोय. एस्टॅब्लिश याची 2007मध्ये झाली होती आणि 2017मध्ये त्याचं रिनोव्हेशन झालेलं आपल्याला, रिएस्टॅब्लिशमेंट झालेली सुद्धा आपल्याला पाहावयास मिळते. काही गोष्टींमध्ये निगोशिएशन होऊन, काही गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करून. टाईप काय तर इंटर गव्हर्नमेंटल सिक्युरिटी फोरम आहे. देशांतर्गत सुरक्षा डेव्हलप करण्यासाठी इंटर गव्हर्नमेंटल सिक्युरिटी फोरमची या स्थापना केलेली क्वाडची पाहाव्यास मिळते. आणि कंट्री मेंबर कोणते आहेत तर ऑब्वियस आहे ऑस्ट्रेलिया, इंडिया, जपान आणि युनायटेड स्टेट या मेंबर कंट्री याच्या असलेल्या पाहाव्यास मिळतात. हे आपण छोटीशी इन्फॉर्मेशन क्वाडविषयी सुद्धा बघण्याचा प्रयत्न केला विकिपीडियाच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून. पुढची न्यूज आहे ती अफगाणिस्तानशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि तिथं तालिबानचं वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. काही नवीन नाही आहे, हे न्यूजमध्ये असणारी गोष्ट आहे. परंतु तालिबान आत्तापर्यंत गव्हर्नमेंट प्रस्थापित करण्यात यशस्वी झालं नाही असं म्हणू शकतो आपण, किंवा त्यांच्याकडून आत्तापर्यंत ऑफिशियल स्टेबल गव्हर्नमेंट स्थापन करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर आता त्यांनी सांगितलं की वॉर हे संपलेलं आहे, युद्धजन्य परिस्थिती अफगाणिस्तानमधली संपलेली आहे. आता तालिबानची पॉलिसी जी आहे ती पीसकडे वाटचाल करणारी असेल, शांतता प्रस्थापित करणारी असेल असं त्यांच्या स्पोक्सपर्सनकडून सांगण्यात आलं असं आपण म्हणू शकतो. या न्यूजमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केला आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि याच्यामधून की पॉईंट फ्रंट पेजला मी सांगितलं की अफगाणिस्तानशी रिलेटेड आपल्याला काय काय बघायचं आहे, त्यामुळं इतर रिपिटेशन त्याचं करण्यात काय अर्थ नाही आहे. इथं आपल्या महत्त्वाच्या न्यूज समाप्त होत आहेत. आता आपण महत्त्वाचे एडिटोरियल्स कोणकोणते आहेत ते डिस्कस करण्यास सुरुवात करूयात. आपलं जे पहिलं एडिटोरियल आहे ना, ते पहिलं एडिटोरियल आहे नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईनविषयी. मग त्याच्या अगोदर पण सांगितलं आहे मॉनिटायझेशन ही कन्सेप्ट काय आहे. आत्ता पण व्यवस्थितरित्या आपण डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करू आणि आणखी सोप्या भाषेमध्ये मी मॉनिटायझेशन ही कन्सेप्ट काय आहे ते सांगतो. पहिल्यांदा नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन समजण्या अगोदर ही कन्सेप्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं पहिल्यांदा कन्सेप्ट बघूया. समजा गव्हर्नमेंटची एक लँड आहे आणि ती लँड जी आहे ती गव्हर्नमेंटकडून कोणत्याही प्रकारे त्याच्यामधून रिव्हेन्यू जनरेट होत नाही गव्हर्नमेंटला, किंवा ती त्या प्रमाणात डेव्हलप केली गेलेली नाही आहे आणि गव्हर्नमेंटसुद्धा त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करू इच्छित नाही म्हणूया. गव्हर्नमेंटसुद्धा त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करू इच्छितं, परंतु गव्हर्नमेंटकडे तेवढा पैसा अवेलेबल नाही. त्यामुळं गव्हर्नमेंट काय करते तर प्रायव्हेट सेक्टरला इन्व्हेस्टमेंट करण्यास इन्व्हाइट करतं, प्रायव्हेट सेक्टरला, खाजगी क्षेत्राला. आणि त्यामुळं काय झालं तर खाजगी क्षेत्र जे आहे ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आणि ही जी जमीन आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळं ही जमिनीमधून रिव्हेन्यू जनरेट होणार
फॉर एक्झाम्पल ही पडीक जमीन आहे गव्हर्नमेंटची असं समजूया आपण, आणि त्या जमिनीवरती जर गव्हर्नमेंटनं प्रायव्हेट सेक्टरला सांगितलं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि त्याच्यामधून गव्हर्नमेंटला पण फायदा होईल आणि तुम्हाला पण फायदा होईल. गव्हर्नमेंटला कसा फायदा होईल, तर गव्हर्नमेंट ही जी जमीन आहे ना ती प्रायव्हेट सेक्टरच्या मालकीची करणार नाही, ही जमीन गव्हर्नमेंटच्याच मालकीची आहे. फक्त प्रायव्हेट सेक्टरला म्हणणार की याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि त्या मोबदल्यात या जमिनीचा रेंट तुम्ही म्हणजे त्याचं जे भाडं आहे जमिनीचं ते तुम्ही गव्हर्नमेंटनं ठरवून दिलेल्या नियमानुसार गव्हर्नमेंटनं ठरवून दिलेल्या रेटनुसार पेड करा. म्हणजे काय झालं, गव्हर्नमेंटला आत्तापर्यंत या जमिनीतून काहीच मिळत नव्हतं, परंतु प्रायव्हेट सेक्टरनं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळं गव्हर्नमेंटला काय झालं, प्रायव्हेट सेक्टर कडून या जमिनीच्या वापराबद्दल रेंट मिळायला लागलं, भाडं मिळायला लागलं. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट काय झाली, ही जी जमीन होती पडीक जमीन होती, परंतु याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरने इन्व्हेस्ट केलं. म्हणजे समजूया आपण प्रायव्हेट एका कंपनीने तर मोठं हॉटेल उभं केलं असं समजूया आपण, मॉल उभा केला मोठा, आणि त्याच्यामुळं काय झालं तर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढल्यामुळं प्रायव्हेट सेक्टरला सुद्धा तिथे एक संधी निर्माण झाली नफा कमवण्याची, संधी निर्माण झाली गुंतवणूक करण्याची. समजते. आणि मग इथं काय झालं तर इथं ही जी जमीन पडीक होती ना, त्या पडीक जमीन होती म्हणजे ही एक ॲसेट आहे, ही एक संपत्ती आहे गव्हर्नमेंटची. या असेटचं मॉनेटायझेशन झालं, आणि मॉनेटायझेशन झालं म्हणजेच काय, एखादी गोष्ट त्याच्यापासून रिव्हेन्यू जनरेट होत नाही, परंतु त्याची जी कपॅसिटी आहे ती रिव्हेन्यू जनरेट सारखी करणं, रिव्हेन्यू जनरेट करण्यासाठी त्या असेटला कॅपेबल करणं, याला आपण त्या असेटचं मॉनेटायझेशन करणं असं म्हणू शकतो. समजते. आता तुम्हाला मॉनेटायझेशन ही कन्सेप्ट कळली असेल. एका वाक्यात सांगायचं झालं तर या जमिनीची रिव्हेन्यू जनरेट करण्याची कॅपॅसिटी बनवणं, त्याला आपण मॉनेटायझेशन म्हणू शकतो. त्या गोष्टीला आपण असेट मॉनेटायझेशन म्हणू शकतो. असेट म्हणजे संपत्ती आणि मॉनेटायझेशन म्हणजे त्या संपत्तीला नफा कमवण्याजोगं बनवणं, याला आपण मॉनेटायझेशन म्हणतो. समजलं. आता ही मॉनेटायझेशन कन्सेप्ट समजली. मग आता गव्हर्नमेंट नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन ही नवीन स्कीम आणत आहे. म्हणजे गव्हर्नमेंट काय करते तर गव्हर्नमेंटचे जे काय प्रोजेक्ट आहेत, गव्हर्नमेंटचे ज्या काय असेट आहेत, तिथं गव्हर्नमेंट प्रायव्हेट सेक्टरला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इन्व्हाइट करते. समजते. मग त्याच्यामध्ये रेल्वे असू द्या, एअरपोर्ट्स असू द्या, वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या जमिनी असू द्या, वेगवेगळे रोड्स असू द्या, याच्यामध्ये गव्हर्नमेंट जे आहे ते प्रायव्हेट सेक्टरला काय म्हणते की तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करू शकता. फॉर एक्झाम्पल रेल्वे स्टेशन वगैरे जर तुम्ही बघितलं तर रेल्वेच्या तिथं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला जमिनी तिथं ठेवलेल्या, आपल्याला राखीव ठेवलेल्या पाहाव्यास मिळतात. आणि त्या जमिनी ज्या असतात त्या रेल्वेच्या मालकीच्या असतात, म्हणजेच कोणाच्या तर सरकारच्या मालकीच्या असतात, गव्हर्नमेंटच्या मालकीच्या असतात. पण त्या ज्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये सरकार काय रेव्हेन्यू जनरेट करते का तर नाही करत. मग आता भविष्यात सरकार काय करू शकतं, तिथं त्या ज्या जमिनी रेल्वेच्या मालकीच्या तशाच ठेवलेल्या आहेत त्याला आपण पडीकच समजू शकतो. पण पडीक पण म्हणता येत नाही, कारण त्या जमीन राखीव आहेत रेल्वेसाठी, रेल्वेच्या उपयोगासाठी, परंतु त्याच्यामधून गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू जनरेट होत नाही. त्यामुळे गव्हर्नमेंट काय करणार, अशा ज्या जमिनी आहेत त्या भविष्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरला सांगणार की इथं तुम्ही शॉप उघडू शकताय, इथं तुम्ही एखादं गार्डन डेव्हलप करू शकताय, त्याच्यामधून रिव्हेन्यू जनरेट करू शकताय. आणि त्याच्या बदल्यात गव्हर्नमेंट काय करणार, त्या जमिनीचं भाडं त्या प्रायव्हेट क्षेत्राकडून घेत असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळेल. समजते तुम्हाला. म्हणजेच काय झालं, त्या गव्हर्नमेंटच्या असेटचं मॉनेटायझेशन झालं, म्हणजे ती जी संपत्ती आहे तिचं मॉनेटायझेशन झालं, म्हणजे त्या संपत्तीला कॅपेबल बनवलं रिव्हेन्यू जनरेट करण्यासाठी, नफा कमवण्यासाठी. समजते तुम्हाला. हे या आर्टिकलमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. आता पाईपलाईन हा काय इश्यू आहे तुम्ही म्हणाल, नॅशनल मॉनेटायझेशन पॉलिसी म्हणायला पाहिजे त्याला. नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन कसं काय, तर गॅस पाईपलाईन हा प्रोजेक्ट आहे गव्हर्नमेंटचा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा गव्हर्नमेंट मॉनेटायझेशन करू इच्छिते, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरला इन्व्हेस्टमेंट करण्यास इन्व्हाइट करत आहे. म्हणून त्याला काय म्हणलं तर नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन. त्याच्यामध्ये रिव्हेन्यू जनरेट करण्याच्या कॅपॅबिलिटी त्याच्यामध्ये डेव्हलप करण्यासाठी. समजते. आता तुम्हाला नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन किंवा नॅशनल मॉनेटायझेशन पॉलिसी जी गव्हर्नमेंटची आहे ती समजली असेल. परंतु आता याचबरोबर काय झालं आहे, याच्यामध्ये काय निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पॉईंट आहेत. मग आता निगेटिव्ह पॉईंटचा जर आपण विचार केला तर टीका काय होते या पॉलिसीवरती, तर गव्हर्नमेंट जे आहे ते गव्हर्नमेंटचे असेट म्हणजे पब्लिकचे असेट जे आहे ती प्रायव्हेट सेक्टरला विकू इच्छित आहे, म्हणजे विकत आहे.
हा एक निगेटिव्ह पॉईंट म्हणून त्याच्यावर टीका केली जाते. परंतु याच्यात काय तथ्य आहे का, तर याच्यात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही. कारण का, तर गव्हर्नमेंट काय प्रायव्हेट सेक्टरच्या नावावर जमीन करणार नाही किंवा प्रायव्हेट सेक्टरला ती जी आसेट आहे, जमीनच नाही, आसेट कोणत्याही प्रकारची असू शकते. त्याच्यामध्ये रोड, एअरपोर्ट, वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी, वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग्स असतील, त्या सर्व प्रकारचे आसेट आल्या त्याच्यामध्ये. मी फक्त एक्झाम्पल म्हणून जमीन तुम्हाला सांगतो. मग इथं गव्हर्नमेंट काय करते, ती जी गव्हर्नमेंटची आसेट आहे ती प्रायव्हेट सेक्टरला लीजवरती देते, भाड्यानं देत आहे, ती काय मालकीची करत नाही. त्यामुळे हा जो पहिला निगेटिव्ह पॉईंट म्हणून चर्चा केली, त्याच्यावरती टीका केली जाते की गव्हर्नमेंटचे ॲसेट जे आहेत त्या प्रायव्हेट सेक्टरला विकू इच्छित आहे. परंतु त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नसलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. दुसरी गोष्ट काय आहे, तर अशा प्रकारे प्रायव्हेट सेक्टर जर अशा प्रकारची पॉलिसी आणली तर प्रायव्हेट सेक्टरचं वर्चस्व प्रस्थापित होईल आणि लोकांना जी गोष्ट कमी पैशामध्ये मिळत होती त्याला जास्त पैसे मोजावे लागतील. कारण का, तर खाजगी क्षेत्र जे आहे तर त्याच्यामध्ये मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. समजते, अशा सुद्धा टीका होते. परंतु गव्हर्नमेंट अशा प्रकारची पॉलिसी आणते त्यावेळेसच गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये काहीतरी गाईडलाईनसुद्धा घालून ठेवणार आहे. त्याच्या प्राईसवरती सुद्धा वेळोवेळी गाईडलाईन्स गव्हर्नमेंट टर्म्स अँड कंडिशन देत असणार आहे. त्यामुळं गव्हर्नमेंट त्याच्यावरती नियंत्रित करू शकतं असं सुद्धा गव्हर्नमेंटकडून बोललं जाते. अशा प्रकारचे अनेक पॉईंटवरून गव्हर्नमेंटवरती टीका होताना आपल्याला पाहाव्यास मिळते, या पॉलिसीवरती टीका होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि पॉझिटिव्ह पॉईंट जर याचे सांगायचे झाले तर याच्यामुळं काय, पहिल्या गोष्ट काय होणार, तर इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. दुसरी गोष्ट, इन्व्हेस्टमेंट वाढल्यामुळं आपल्या इकॉनॉमीची ग्रोथ मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. तिसरी गोष्ट, अनेक ज्या ॲसेट आहेत त्याच्यामधून गव्हर्नमेंट रेव्हेन्यू जनरेट करू शकत नाही, म्हणजे त्या ॲसेटचं मॉनिटायझेशन झालं नाही. या नॅशनल मॉनिटायझेशन पॉलिसीमुळं त्या ॲसेटचं मॉनिटायझेशन होईल आणि अशा प्रकारच्या ज्या ॲसेट आहेत त्या रिव्हेन्यू जनरेट करण्यासाठी कॅपेबल ॲसेट बनतील. हा सुद्धा त्याचा पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो आहे. आणि चौथा महत्त्वाचा पॉझिटिव्ह पॉईंट काय आहे, तर कोविड-19मुळं अर्थव्यवस्थेची ग्रोथ जी आहे आपल्या जवळजवळ 7% आसपास कमी झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे अर्थव्यवस्थेचा वृद्धी जी आहे ती कमी होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. परंतु अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट केल्यामुळं ही जी अर्थव्यवस्था आहे जी आपली पाठीमागं पडलेली आहे, जगाचीच पडली, आपला काही विषय नाही आहे त्याच्यामध्ये, आपला तर काही नवीन नाही आहे. पण कोविड-19मुळं जो आपल्याला एक अर्थव्यवस्थेला झटका बसला असं म्हणूया आपण, ती अर्थव्यवस्था पुन्हा एकदा पटरीवर येण्याचं कार्य या नॅशनल मॉनिटायझेशन पॉलिसीमुळं गव्हर्नमेंट करताना आपल्याला पाहाव्यास मिळेल, ते कार्य होताना आपल्याला पाहाव्यास मिळेल. हे खरं तर या न्यूजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आपल्याला, या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. समजते, तेच फक्त मी आपल्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला. आता नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन जी काय आहे किंवा नॅशनल मॉनिटायझेशन पॉलिसी जी काय आहे ती व्यवस्थितरित्या तुम्हाला समजली असेल. ही आता विसरण्याचं काय कारण नाही, सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं त्यामुळे ही व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून घेता आला असेल. आता याच्यावरती कोणत्याही प्रकारचे जरी न्यूज आली, कोणत्याही प्रकारचे जरी एडिटोरियल आलं तर तुम्हाला सोप्या भाषेत एकदम लगेच फक्त हेडलाईन बघितलं तर तुम्हाला समजून घेता येईल. त्यामुळं खरं तर हे सोप्या भाषेत डिस्कस करणं गरजेचं होतं, म्हणून तुम्हाला मी व्यवस्थितरित्या हे सांगण्याचा प्रयत्न केला. एवढंच इम्पॉर्टंट या आर्टिकलमध्ये आहे. याच्यामधून की पॉईंट ऑब्वियस आहे, नॅशनल मॉनिटायझेशन पॉलिसी काय आहे, त्याच्या निगेटिव्ह इम्पॅक्ट मी सांगितलेल्यापेक्षा वेगळं तुम्हाला काय सांगता येत आहेत का, शोधून सापडता आहेत का, ते बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या एडिटोरियलच्या अंतर्गत. समजते तुम्हाला. त्यामुळे नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन मेन्सला येऊ शकतो. इकॉनॉमीच्या दृष्टीतून हे खूप महत्त्वाचं एडिटोरियल आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन. त्यामुळे याची डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असायला पाहिजे. त्याचे कमीत कमी 10 पॉईंट तुमच्याकडे निगेटिव्ह पॉझिटिव्ह मिळून 10 पॉईंट तुमच्याकडे असायला पाहिजे. दोन्हीचे 5-5 पॉईंट जरी तुम्ही करून ठेवले तर मोर दॅन सफिशियंट आहे. समजते, एवढं इम्पॉर्टंट हे आर्टिकल असलेलं एडिटोरियल असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढचं जे हे एडिटोरियल आहे ते अफगाणिस्तानच्या सिच्युएशनवरती रिलेटेड आहे. हे पण एडिटोरियल छोटंसं आहे ना, इकडचं आता मी सांगितलेलं हे तुम्हाला, हे अफगाणिस्तानशी रिलेटेड आणि खाली एक एडिटोरियल दिलं आहे, हे सुद्धा अफगाणिस्तानशी रिलेटेड असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. हे जे एडिटोरियल आहे ते अफगाणिस्तानमध्ये रिलेटेड असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि ही एक अफगाणिस्तानची हिस्ट्री काय आहे, त्याचा इम्पॅक्ट इंडियावरती काय काय होणार आहे, त्याच्यामध्ये चायनाचा कसा सहभाग आहे, पाकिस्तानचा कसा सहभाग आहे, USA चा काय सहभाग आहे, रशियाचा काय सहभाग आहे, हे ऑलरेडी मी एकाच ठिकाणी डिस्कस करून ठेवलेलं आहे. एकाच एडिटोरियल लेक्चरमध्ये डिस्कस करून ठेवलेलं आहे. त्याचं वेगळं लेक्चर ऑलरेडी मी अपलोड करून ठेवलेलं आहे. करंट बेस्ड इश्यू म्हणून प्लेलिस्ट आहे आपली, त्याच्यामध्ये ऑलरेडी मी ते टोटल डिस्कस करून ठेवलेलं आहे, डिटेलमध्ये डिस्कस करून ठेवलेलं आहे. त्यामुळं ते लेक्चर बघा, तुम्हाला टोटल इन्फॉर्मेशन एकाच ठिकाणी मिळून जाईल. त्यामुळे हे पुन्हा डिस्कस करण्याची काय गरज नाही आहे.
पुढचं जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये फॅक्च्युअल अशा काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही, परंतु याच्यामध्ये विशेष करून फेडरलिझमवरती बोलले गेले. संघराज्यवाद ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, संघराज्य पद्धती ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, त्याच्यावरती याच्यामध्ये बोलले गेले. आणि तोच या एडिटोरियलचा की पॉईंट म्हणून डिस्कस करणं आपल्याला गरजेचं आहे. विशेष करून वेगवेगळ्या प्रकारचे कायदे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून पास केले जात आहेत. मग त्याच्यामध्ये फार्म ॲक्टचा उल्लेखसुद्धा केला गेला आहे. म्हणजे काय असे कायदे आहेत ते कन्करंट लिस्टमध्ये येतात आणि त्याच्यावरती डायरेक्ट गव्हर्नमेंट कायदे बनवताना आपल्याला पाहाव्यास मिळते. परंतु काय सांगितलं की फेडरलिझमचा रिस्पेक्ट करून, संघराज्य पद्धती आहे त्याचा रिस्पेक्ट करून आपल्याला वेगवेगळे स्टेट जे आहेत ना, स्टेट गव्हर्नमेंट वेगवेगळे आहेत, त्यांना विश्वासात घेऊन अशा प्रकारचे कायदे पास करायला पाहिजे, ना की त्यांचा विचार न घेता अशा प्रकारचे कायदे तुम्ही पास करताय. समजते तुम्हाला? म्हणजे काही स्टेट त्याला विरोध करत असतील तर त्यांचं मत कायदा पास करण्याच्या अगोदर जाणून घ्यायला पाहिजे, त्यांच्याबरोबर व्यवस्थितरित्या चर्चा करायला पाहिजे आणि मगच अशा प्रकारचा कायदा पास करण्याविषयी विचार केला गेला पाहिजे. फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटनं कायदा पास करायचा ठरवायचा आणि तशा प्रकारचा कायदा पास करायचा, हे कुठंतरी स्टेट गव्हर्नमेंटवरती वेगवेगळे अन्याय करणार आहे, वेगवेगळ्या नागरिकांवरती अन्याय करणार आहे. आणि एक जो ग्रुप आहे, मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असणारा एखादा ग्रुप आहे, तो विरोध करतो त्याला, त्यांना तुम्ही डिसरिस्पेक्ट करताय, जनतेला डिसरिस्पेक्ट करताय. अशा पद्धतीनं कायदा न पास करता आपण फेडरलिझमला म्हणजे संघराज्य पद्धतीला रिस्पेक्ट करायला पाहिजे आणि नागरिकांना पण रिस्पेक्ट करायला पाहिजे, असं सांगणार हे आर्टिकल असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यामध्ये हा जो कोर गाभा आहे ना वेगवेगळ्या, मग त्याच्यामध्ये CAA सुद्धा तुम्ही उल्लेख याच्यामध्ये करू शकताय की अशा प्रकारे तुम्ही जर स्टेट गव्हर्नमेंटचा विचार न करता जर वेगवेगळे कायदे पास करत गेला तर मग फेडरलिझमला काय अर्थ राहणार नाही, संघराज्य पद्धतीला काय अर्थ राहणार नाही, असं सुद्धा या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. मग याच्यामधून की पॉईंट काय घ्यायचं तर फेडरलिझमची कन्सेप्ट डिटेलमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे. जर लक्ष्मीकांत पॉलिटीसाठी तुम्ही वापरत असाल तर फेडरलिझमविषयी वेगळा टॉपिक त्याच्यामध्ये दिला आहे. त्यामुळे फेडरलिझम कन्सेप्ट जे आहे ते खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावरती मेन्सला डायरेक्ट क्वेश्चनसुद्धा पडलेला आहे बऱ्याच वेळा. त्यामुळे फेडरलिझम कन्सेप्ट डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. याचे पॉईंट्स वेगवेगळ्या घटनेमध्ये फेडरलिझमची तरतूद काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. म्हणजे सखोल इन्फॉर्मेशन फेडरलिझमविषयी तुम्हाला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट कणकण लिस्ट इथं उल्लेख आलेला आहे, त्याला मराठीत आपण समवर्ती सूची म्हणतो. मग आता लिस्टचा उल्लेख आला म्हणजे 3 प्रकारचे विशेष करून लिस्ट आहेत. त्याच्यामध्ये स्टेट लिस्ट आहे, सेंट्रल लिस्ट आहे आणि कन्करंट लिस्ट आहे. त्याला आपण राज्य सूची, त्यानंतर केंद्र सूची आणि समवर्ती सूची असं म्हणतो. मग या तिन्ही लिस्टमध्ये किती सब्जेक्ट आहेत, कोणकोणत्या प्रकारचे सब्जेक्ट त्याच्यामध्ये येतात आणि त्याच्यावरती कायदा करण्याचा अधिकार स्टेट गव्हर्नमेंटला आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे की दोन्ही गव्हर्नमेंटला आहे, याचा एक वेगळा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. हा सुद्धा क्वेश्चन जो आहे तो पॉलिटीच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचा होऊन बसतो. त्यामुळं दुसरा की पॉईंट जो आहे आपला तो अशा प्रकारच्या ज्या लिस्ट आहेत त्याच्याविषयी काय तरतुदी घटनेमध्ये दिलेल्या आहेत याचा डिटेल अभ्यास करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. तो अभ्यास करून आपण ठेवायला पाहिजे पॉलिटीच्या दृष्टीतून. एवढंच इम्पॉर्टंट या एडिटोरियलमध्ये आपल्याला दिलेलं आहे. इथं महत्त्वाचे आजच्या जे एडिटोरियल्स आहेत ते एडिटोरियल समाप्त होत आहेत आणि याच ठिकाणी आपला आजचा द हिंदू मी समाप्त करतो आहे. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून लेक्चरच्या व्यतिरिक्त लेक्चरच्या संबंधित इतर काय अपडेट्स असतील त्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.